ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एक वाजून 6 मिनिटे झालेले आहेत आणि 1 वाजून 6 मिनिटाने हा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र झेल होऊ शकला नाही आणि जीवदान मिळतो फलंदाजाला. राजन पाटीलला एका धावेने स्वतः जण संघाचा अकाउंट ओपन करतोय. संधी होती मात्र संधीचं तिथं सोनं करता आलं नाही. का जीवदान मिळतोय फलंदाज राजन पाटील याला. ओमकार पाटील व्हीआयपी टाईज कडून वळताना सामनावीर फलंदाज अजय पाटील. यावेळी प्लेअर मिस, सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता, निघून जातोय इष्टरक्षकाच्या सेफ हँडमध्ये. रेग्युलर पूलमधील पहिला सामना आपण पाहतोय. दापट विपक्ष सांभाळले या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पहिले षटक ओमकार पाटीलला गोलंदाजी मार्गावर हाताळतोय. यावेळी प्रॉपर टायमिंग साधता नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत चेंडू फील केला जाईल तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट करतात फलंदाज. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 2 धावा. तर दोन्ही फलंदाजाने एकीर धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. दरम्यान या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते A1 जोडी पैकी एक A1 पर्सनॅलिटी निलेश पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे आणि निलेश पाटील साहेबांचं स्वागत केलेलं आहे राजन पाटील याने या फटक्याने. मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे, कारण मैदानी पंचांना पाहायचं आहे की हा षटकार आहे की चौकार आहे. वन बाउन्स 4 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राजन पाटीलला याच्या बॅटमधून. यायला मात्र अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार 10 कदम. चौकारानंतर हा षटकार. मध्ये 40+ मध्ये संदेश पाटील या फलंदाजाचे कॅच सोडल्यानंतर 29 धावा त्याने झळकवल्या होत्या आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची ते मदत घेतली जाते मैदानी पंचांकडून. नक्कीच मैदानी पंचाने आपला निर्णय द्यायचा आहे. हा षटकार चौकारानंतर षटकार 10 का दम दाखवताना आपण पाहतोय हा डायमंड ऑफ दापोडे राजन पाटील. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आणि हे आपण पाहू शकता. नक्कीच सूर्यकिरणांचा इथे त्रास क्षेत्ररक्षकाला जाणवला होता, मात्र हा दुसरा जीवदान मिळतोय राजन पाटील या फलंदाजाला. जणू काही अजय राजन पाटील हा फलंदाज नशिबाची हात मिळवणी करून आलेला आहे, कारण दुसरा जीवदान या सामन्यामध्ये राजन पाटील याला या षटकामध्ये मिळालेला आहे. बिल्कुल सही कहा आपने सुभाष. सभी दर्शकों को अजय गरत का प्यार भरा नमस्कार और सभी का हार्दिक स्वागत करता हूँ केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में. चौथे दिन का खेल यहाँ पर शुरू हुआ है अंजूर के सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर. वीरतानाजी दापोडे और वेताल सांभारली के बीच में आज का ये पहला मैच. सांभारली टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई, और फील्डिंग कहीं ना कहीं साधारण स्तर की रही है. पहले ओवर में 2 कैचेस ड्रॉप हुए,
किस्मत के धनी नजर आ रहे हैं राजन पाटिल। 4 गेंदों का सामना कर चुके हैं, 12 रनों पर बैटिंग करते हुए। एक चौका और एक छक्का उनके बल्ले से निकला है। अजय पाटिल उनके पार्टनर है जो 1 पर बैटिंग करते हुए। एक थोड़ी अलग रणनीति अक्सर हम देखते हैं कि राजन पाटिल तो आते हैं कई बार ओपन करने के लिए, लेकिन ज़्यादातर हमने देखा है कि हर्षद और उनके साथ दिनेश आते हैं। प्रीतेश भी कई बार ज़्यादातर वो चेस करते वक्त आते हैं जब बड़ा टारगेट रहता है तो, लेकिन अजय पाटिल को यहाँ पर मौका मिला है। यावेळी अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय, फ्री अँड मिस. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. गोलंदाज संदेश मुंडे जो P2चं दुसरं षटक घालण्यासाठी आलेला आहे. दूरवरच्या टोकाकडून हा सामना करेल फलंदाज राजन पाटील. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपण बघतोय अजय. शानदार शुरुआत, गेंदों को बाहर की तरफ काट रहे हैं गेंदबाज संदेश. सांभरली टीम एक बहुत ही बलशाली टीम मानी जाती है, लेकिन वीर तानाजी दापोडे टीम भी तो कम नहीं है. 2 बहुत ही टक्कर की ये टीमें हैं सही मायनों में, और एक अच्छा मैच हो सकता है. यावेळी मात्र पलटी शॉट अगोदरच तयार होता. स्लॉपी वर्क आपल्याला आउटफील्डमध्ये पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा इथे घेतात वीर तानाजी दापोडे संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. कुठेतरी नक्कीच सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण या इनिंगमध्ये पाहायला मिळते सांभाळल्या संघाकडून. जी हाँ, ये बहुत बड़ी समस्या नज़र आ रही है सांभरली टीम के लिए. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न होता. बहुत जल्दी स्टांस चेंज कर रहे हैं राजन पाटिल. इससे पहली वाली गेंद पर उन्होंने एक स्ट्रोक खेला भी था, 2 रन भी मिले थे, लेकिन इस बार बहुत ही चतुराई के साथ गेंद की गई थी संदेश मुंडे द्वारा. संदेश मुंडे यावेळी स्विंग अँड मिस, सुरेख डिलिव्हरी, गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता, सरळ निघून येतोय इष्टरक्षकाच्या सैप्यांमध्ये. बहुत अच्छी गेंदबाजी. स्कोर रुका हुआ है 15 रन बिना किसी नुकसान के. मात्र 2 रन अभी तक खर्च किए इस ओवर में संदेश मुंडे ने. संदेश मुंडे गोलंदाजी मार्कवर इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये रजत मुंडे आपण पाहतोय. क्लीन बॉल, मधली दांडी वाकवलेली आहे आणि पहिला हादरा वीर तानाजी दापोडे संघाला राजन पाटीलच्या रूपाने. देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. इतनी अच्छी गेंदबाजी कर रहे थे संदेश मुंडे की विकेट मिलना लाजमी था. राजन पाटिल बहुत ज़्यादा स्ट्रगल कर रहे थे उनके विरुद्ध. काफ़ी ज़्यादा डॉट गेंदें उन्होंने खेल ली थी, हैरान और परेशान हो गए थे, और आखिरकार एक फुल एंड स्ट्रेट गेंद पर वो क्लीन बोल्ड आउट हुए. पहले विकेट का पतन, 2 ओवर का खेल भी इसके साथ ही समाप्त होता हुआ. रन संख्या 15, 1 विकेट के नुकसान पर वीर तानाजी दापोडे. नेक्स्ट मॅन इंटर होतोय हिट मॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी. पहिला फलंदाज राजन पाटील वादून पेलोमध्ये परतलेला आहे. संदीप मोरे सरांचे ते आगमन होत आहे, त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ओमकार पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. P1 आणि P2 या दोन्ही मेंटेटिव्ह पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. तेज है यहाँ पर अंजूर में सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड पर. उसका फ़ायदा मिला है. स्ट्रोक उतना दमदार शायद नहीं था हम देखें तो, लेकिन गैप में निकल गई. शॉट फाइन लेग को बीट करती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. ओमकार यावेळी प्रॉपर टायमिंग साधता आला नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही, स्वतः गोलंदाज चेंडू फील करण्यासाठी जातोय.
तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज अजय पाटील आणि आता मात्र स्ट्राईक आपण पाहतोय हर्षद चौधरी या फलंदाजाकडे. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावपलकर 20 धावा. ओमकार पाटिल थोड़े खर्चीले साबित हुए हैं उनके स्पेल में, लेकिन थोड़े अनलकी भी रहे हैं. पहले ओवर में 2 कैचेस ड्रॉप हुए उनकी गेंदबाजी पर. तो क्रिकेट का खेल ही ऐसा है, इसमें सिर्फ तरकीब नहीं बल्कि तकदीर का भी साथ होना ज़रूरी. अगदी बरोबर. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. वेगवान चेंडू मात्र दिशेवर नियंत्रण इथे ठेवू शकला नाही गोलंदाज आणि परिणामस्वरूप अवांतर धाव्यामध्ये भर. धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावपलकर 21 धावा 21. दुसरं षटक मार्गस्थ ओमकार पाटील आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळतोय आणि सांघिक तिसरं. यावेळी मात्र चेंडूला विरकून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाज हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी याचा खेळ. बिग ब्लो. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. बहुत बड़ी सफलता अर्जित करते हुए ओमकार पाटिल हर्षद चौधरी का विकेट प्राप्त किया है. बहुत अच्छा कैच संदेश द्वारा लॉन्ग ऑन पर फील्डिंग कर रहे हैं. अपनी दाहिनी तरफ जाते हुए दौड़ते हुए कैच लपका उन्होंने. हर्षद चौधरी जो कि एक इन्फॉर्म बल्लेबाज है, इस सीज़न में कई टूर्नामेंट्स में मैंने देखा है कि उन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया है, लेकिन यहाँ पर उनकी शुरुआत निराशाजनक, खाता भी नहीं खोल पाए. एक तरह से ज़बरदस्ती स्ट्रोक खिला गया था. बहुत ज़्यादा शॉर्ट पिच गेंद नहीं थी जिसको वो पुल करना चाह रहे थे. संभवतः मिड विकेट की तरफ जाना चाह रहे थे, लेकिन थोड़ी सामने गेंद चली गई थी और एक बहुत ही बेहतरीन कैच. चांगला झेल आणि समाप्त झालेला आहे हर्षद चौधरी याचा खेळ. आता मात्र नवीन फलंदाज प्रितेश पाटील येतोय. यावेळी सफल होऊन केल्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शायद सोच कर ही आए थे कि इस तरह से खेलना है. हेलो हेलो चेक, थोड़ा सा आवाज द्या. हेलो चेक, हेलो, थैंक यू. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाईल लॉंगच्या वरून. प्रितेश पाटीलच्या बॅटमधून निघाला हा धडाकेबाज षटकार. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे. ओमकार की गेंदबाजी यदि आप देखोगे ना सुभाष, तो कहीं ना कहीं निरंतरता थोड़ी कम रही है. मतलब कुछ अच्छी गेंदें कर रहे हैं, कुछ कमज़ोर गेंदें कर रहे हैं. ये गेंद बिल्कुल स्लॉट में थी और क्या कड़क शॉट खेला है. स्वर्गीय लता दीदी मंगेशकर स्टैंड के ऊपर से निकाल दिया गेंद को 6 रनों के लिए. यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि हा चेंडू जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. षटकानंतर चौकार. 10 का दम दाखवताना प्रितेश पाटील. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नाव. तर नुकताच शुभागमन होतोय दापोडे गावचे भारतीय जनता पार्टीचे शाखाध्यक्ष आदरणीय श्री मनीलाल पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आमचे युवा नेते नितीनजी पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सन्माननीय तालुक्याचे पदाधिकारी आणि इतर सर्व मान्यवर यांचं या व्यासपीठावर A1 जोडी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन आयोजित A1 चषक केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेत सहर्ष स्वागत. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. दापोडी टीम की पारी में टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई दापोडी टीम. स्कोर हुआ है 31 रन 2 विकेटों के नुकसान पर. राजन पाटिल 14 रन बनाकर आउट हुए. हर्षद खाता नहीं खोल पाए. अजय पाटिल ओपन करने आए थे, अभी भी डटे हुए हैं. क्रीज पर एक चौका उनके बैट से निकला है 6 पर बैटिंग करते हुए. और प्रीतेश पाटिल अच्छा खेल रहे, 3 गेंदों पर 10 रन बना चुके हैं. नए ओवर लेकर संदेश मुंडे आक्रमण जारी रखते हुए. लाजवाब गेंद खून बनाकर गेंद को अंदर की तरफ ला रहे हवा में, लेकिन टप्पा पड़ने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ कट रही है और कहीं ना कहीं
पहले ओवर में भी यही किया उन्होंने। बल्लेबाज राजन उनके सामने थे और वो भी कहीं ना कहीं उनके एंगल को ही खेल रहे थे। बहुत अच्छी गेंदबाजी। ओ इस बार थोड़ा करीब रखा था बल्लेबाज के, फिर से चकाया। एक और शानदार गेंद। इस बार गति थोड़ी कम थी लेकिन बहुत ही शानदार तरीके से, बहुत अच्छे कंट्रोल के साथ गेंदबाजी करते हुए। अगदी बरोबर. संदेश मुंडे यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केले होते, 1 विकेट प्राप्त केला होता आणि या षटकामध्ये ते सातत्य पाहायला मिळतंय. इस बार फुल लेंथ बिल्कुल बैट के नीचे थी, ड्राइव कर दिया है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। फील्डर मौजूद है वहाँ पर। मात्र 1 रन लेने का मौका अजय पाटिल के पास। प्रीतिश पाटिल पर बहुत कुछ निर्भर करेगा कि दापोडी टीम कहाँ तक पहुँचती है इस पारी में। एक और इनफॉर्म बल्लेबाज। रन संख्या 1 से आगे बढ़ती हुई 32, 2 विकेटों के नुकसान पर। अगदी बरोबर. प्रीतिश पाटील याच्यावर पूर्णपणे मदार असणार आहे जर सन्मानजनक स्कोरपर्यंत दापोडे संघाला पोहोचायचे असेल तर. आज का ये पहला मुकाबला है और पुल ई के मैचेस, पहले 4 मैचेस होने वाले हैं। आज का दूसरा मैच रहेगा I-11 डेरिवली और गावदेवी पूर्णा के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। उल्टा शॉट और सही नतीजा यहाँ पर बल्लेबाज के लिए। इनफील्ड के ऊपर से खेला और 4 रन। ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा बहुत बढ़िया टच में नजर आते हुए प्रीतेश पाटिल। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए एक बहुत ही उम्दा स्ट्रोक था। हवा में ज़रूर रही थी लेकिन जानबूझकर खेला था हवा में, क्योंकि इनफील्ड के ऊपर से निकालना था। अच्छी गेंद। इस बार अच्छी वापसी, बिल्कुल जड़ में रखा। सम्मान देने पर मजबूर किया प्रीतेश पाटिल को। अच्छा बैटल है ये इन 2 खिलाड़ियों के बीच में। संदेश मुंडे गेंद के साथ अच्छे फॉर्म में है और प्रीतेश पाटिल बल्ले के साथ बहुत बढ़िया फॉर्म में है। टीम का स्कोर इस समय 36 रन, 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच अतिशय चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. इस बार अंतिम क्षणों में दिशा दिखाई है, केवल बैट का फेस खोला है। डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है। सिंगल लेकर अपने पास स्ट्राइक रखते हुए अगले ओवर के लिए प्रीतेश पाटिल। सूझबूझ भरी बल्लेबाजी भी उन देखने को मिल रही है और लगता है कि एक अच्छे टोटल की तरफ वो अपनी टीम को लेकर जा सकते हैं। 2 ओवर का खेल अभी भी बाकी है इस पारी में। 4 ओवर के 75 रन संख्या वीर तानाजी दापोडी टीम की 37 रन, 2 विकेटों के नुकसान पर। रेग्युलर ग्रुप ई मधील हा पहिला सामना आपण पाहतो वीर तानाजी दापोडे विपक्ष वेताल सांभाळले या 2 संघामध्ये. यानंतर I-11 देरिवली आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर DS टेंबोली विपक्ष पवनपुत्र वडपे. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला पॉवर शेलार विरुद्ध वेद 11 धानेव. जी हाँ, ये पुल ई के मैचेस है। हर पुल में 8-8 टीमें हैं। उसके बाद पुल एफ की तरफ हम बढ़ेंगे शाम के सत्र में और उसमें पहला मैच रहेगा कृष्णा स्टोन कारिवली और दातिवली के बीच में। और फिर जिस मैच की कहीं ना कहीं प्रतीक्षा दर्शक कर रहे हैं पहले दिन से, वो मुकाबला जय हनुमान कामोठे बनाम जय बजरंग गोरसई बी। तो काफ़ी बड़े बड़े मुकाबले आज होने वाले हैं। बहुत ही शानदार टूर्नामेंट का आयोजन एवन जोड़ी की ओर से। नेवर लेकर रजत मुंडे, ये बहुत ही फेमस खिलाड़ी है। शुरुआत खराब, वाइट गेंद से शुरुआत करते हुए अपने स्पेल की। पिछले 2 सालों का यदि हम जिक्र करें तो रजत मुंडे कमाल के फॉर्म में रहे हैं। बल्ले के साथ खासतौर पर ओपन क्रिकेट में भी तहलका मचाया उन्होंने। लेकिन जब वो अपने गांव की टीम के लिए खेलते हैं तो एक ऑलराउंडर की हैसियत से खेलते हैं। स्विंग किया ऑन साइड में, टाइमिंग लाजवाब। गेंद जा रही है डीप मिड विकेट के ऊपर से, धमाकेदार सिक्सर। खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार.
अप्रतिम फटका आपण मध्ये बॉटम यांचा चांगला वापर आणि चेंडू अजय जेव्हा बॅटला लागला होता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं षटकाराचं. गजब की टाइमिंग के साथ स्ट्रोक खेला गया था. राउंड द विकेट, इस बार लो फुल टॉस उछाल दिया है सामने, डाउन द ग्राउंड, एक और छक्का. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज, कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिलते. जहाँ किचन में मिक्सर जरूर है वह क्रिकेट के स्लॉगर में सिक्सर जरूर है और 2 सिक्सर आते हुए. क्या बात है, लगता है आप भी बहुत किचन में जाते हो. 50 रन पूरे हो चुके हैं, लगातार 2 गेंदों पर 2 कमाल के स्ट्रोक्स. पहली गेंद तो माना थोड़ी कमज़ोर थी, लेकिन ये गेंद उतनी कमज़ोर नहीं थी. लो फुल टॉस थी और स्टंप्स की तरफ अटैक करने का प्रयास किया था रजत मुंडे ने. शायद वो यॉर्कर के लिए ट्राई कर रहे थे, यॉर्कर ठिकाने पर गिरी नहीं सही मायनों में, और उसको सही ठिकाने लगाते हुए बैट्समैन प्रीतेश पाटिल 27 पर पहुंच चुके हैं. तीसरा ये सिक्सर उनका था, 2 चौके भी लगा चुके हैं. गति परिवर्तन, इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है. शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी जब तक गेंद पर पहुंचते 1 रन लेने का अवसर. इस सिंगल की मदद से रन संख्या 51 पर पहुंचती हुई. बहुत अच्छा बैटल है. रजत मुंडे भी कोई मामूली खिलाड़ी नहीं है, और देखिए भिन्न भिन्न प्रकार की गेंदें वो भी कर रहे हैं. पूरी कोशिश कर रहे हैं कि प्रीतेश पाटिल का विकेट चटकाया जाए. अगदी बरोबर प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्नांना यश येत नाही आणि अर्धशतकी वीरतानाजी दापोडे संघाचा धावपलकर झलकला जात आहे. ऊपरी किनारा और लाजवाब कैच. क्या बात है, एक हात का कमाल, आपला हात जगन्नाथ. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, धन्यवाद, आगरी. थँक्यू. तर I-11 डेरिवली संघाचे पुरस्कर्ते पॅकर आदरणीय श्री रवींद्र शेळके साहेब, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि आमच्या A1 जोडीचे सुकेश डाकी, निलेश पाटील यांचे परम मित्र. मी विनंती करतोय रवींद्र शेळके साहेबांना आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर पाटील आपल्याला व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. ज्ञानेश्वर पाटील, सुरईचे ज्ञानेश्वर पाटील, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. क्या कमाल का कैच लपका है ओमकार ने. ओमकार पाटिल फ्लाई स्लिप की दिशा में, गेंद काफ़ी फाइन ट्रैवल कर रही थी और उनके बाई तरफ से निकल रही थी, लेकिन एक ही हाथ से कैच लपका गया. एक अद्भुत कैच. अजय पाटिल के पारी का अंत हुआ. नए बैटर आए हैं दिनेश पाटिल, अनुभवी खिलाड़ी है. और आते ही लाजवाब स्क्वायर कट, हवा के रास्ते खेला, लेकिन गैप में 4 रन. डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. ऑप्शन ओव्हरचा चेंडू होता, शॉर्ट वाईड अँड पनिश. क्रिकेटचा नेत्रदीपक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश पाटीलच्या बॅटमधून. इस बार वेट करते हुए लेट कट का इस्तेमाल किया है, फिर से गैप में निकाला, एक और बाउंड्री. कमाल की बैटिंग करते हुए दिनेश पाटिल मैजिक टच में नजर आ रहे हैं. चौके की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई दापोडी टीम की 59 रन 3 विकेटों के नुकसान पर. पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत, खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. हो सुकेश डाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक. नेक्स्ट मॅच I-11 डेरिवली विपक्ष गावदेव पूर्णा या 2 संघामध्ये पाहायला मिळालेला आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी आमच्या VIP डायझवर यायचं आहे. डेरिवली संघाचा संघनायक आणि पूर्णा संघाचा संघनायक. एक चीज़ हमने नोटिस की है इस पूरे टूर्नामेंट में कि जो भी भिवंडी के बाहर की टीमें आ रही है वो कहीं ना कहीं ज़्यादातर हमने देखा है कि सही समय पर अपने 6 ओवर्स पूरे कर रही है.
उसके लिए ज़रूर हम उनको विशेष धन्यवाद देना चाहेंगे ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से। उम्मीद करते हैं कि भिवंडी की टीमें भी उसी तरह से जल्दी ओवर्स पूरे करेंगी। और इस बार गेंद को उछाल दिया है, मिस टाइम स्ट्रोक्स, खुद गेंदबाज गेंद के नीचे। ओहो, जजमेंट तो अच्छा था लेकिन कैच नहीं कर पाए, सुरक्षित हाथों की जोड़ी पेश नहीं कर पाए गेंदबाज योगेश। 2 रन लेने का मौका था वहां पर प्रीतेश के पास। 2 खतरनाक बल्लेबाज इस समय क्रीज पर है। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 61 रन 3 विकेटों के नुकसान पर। 5 गेंदे अब पारी में शेष। एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, 61 धावा आणि शेवटच्या षटकामधील अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. दाहिने हाथ से राउंड द विकेट। ये गेंद इस बार थ्रू द लाइन उठा के खेल दिया है, गजब का स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर से, लाजवाब सिक्सर। सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची, सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते फोर्सिंग स्ट्रोक जबरदस्ती करताना हा जबरदस्त फटका आपण पाहतोय प्रितेश पाटीलच्या बॅटमधून आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढून झालेली ती धावफलकावर 67 धावा। देखिए इस तरह के स्ट्रोक्स जब आप खेलते हो थ्रू द लाइन ऑन द राइज, आपका सिर बहुत ही स्थिर होना चाहिए, बॉडी बैलेंस बहुत ज़्यादा मायने रखता है। और बॉडी बैलेंस कमाल का प्रीतेश पाटिल का, काफ़ी स्थिर रहते हैं जब भी वो स्ट्रोक खेलते हैं। और इस बार बढ़िया गेंद, किनारा लगा है, जी हाँ, अंपायर की उंगली ऊपर उठती हुई और विकेट गिरता हुआ चौथा। खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची, सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात चौथा फलंदाज बाजून पॅलूमध्ये परतलेला आहे, बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये पाहायला मिळाला होता हर्ष। प्रितेश पाटील यांनी बादपूर्वी आपल्या संघासाठी 36 धावांचं योगदान दिलेलं, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती। 12 चेंडूमध्ये 36 धावा, ज्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता। प्रीतेश पाटिल ने भरपूर मनोरंजन किया दर्शकों का, कमाल कमाल के स्ट्रोक्स खेले, लेकिन सिक्सर लगने के बाद अच्छी वापसी की है योगेश जांभले ने। नए बैट्समैन रोहन पाटिल, एक ही हाथ से खेला है, मिस टाइम स्ट्रोक, हवा में खड़ी हो गई है गेंद और बहुत अच्छा कैच विकेट कीपर द्वारा। रजत मुंडे ने कोई गलती नहीं की, थोड़ी दूर रह गए थे, हालांकि ऐसे लगा कि एक क्षण के लिए शायद मिस कर जाएंगे गेंद को, लेकिन नहीं, बहुत ही बढ़िया कैच, विकेट का पतन। ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील। गोलंदाज आता मात्र विकेट हॅट्रिकवर आहे आणि ही विकेट पूर्ण करतोय, तर या स्पर्धेमधले तिसरा गोलंदाज हा कारनामा करताना दिसेल, कारण या अगोदर अतुल पाटील, जयदुर्गा सापटे, रितेश पाटील संघाच्या गोलंदाजाने कारनामा केलेला आहे। 67 रन 5 विकेटों के नुकसान पर वीर तानाजी दापोड़े हैट्रिक गेंद का सामना करेंगे दिनेश पाटिल। 2 गेंदें खेली है उन्होंने और दोनों भी चौके उनके बल्ले से निकले हैं। तेज गेंद, ड्राइव किया, गेंद हवा में है, इनफील्ड के ऊपर से खेल दिया है डीप एक्स्ट्रा कवर जोन में, पहले बाउंस पर गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। खरी ठाणे जिल्ह्याची शान, घेऊन कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान, खरी ठाणे जिल्ह्याची शान, घेऊन कर्तव्य। बॅक टू बॅक 3 चौकार आपण पाहतोय रन मशीन ऑफ दापोटे दिनेश पाटील याच्या बॅटमधून, आणि चौकाराने धावसंख्या येतोय आकार, धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावफलकावर 71 धावा, 71। हालांकि ज़्यादातर वो ओपनर के तौर पर खेले, लेकिन आज 5वें नंबर पर अच्छी बैटिंग की है। इस बार बाहरी किनारा लगा है, अच्छा क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मैन की तरफ, केवल 1 रन मिलेगा और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई वीर तानाजी दापोड़े टीम की। दोपहर के सत्र को देखते हुए टोटल ज़रूर अच्छा नज़र आ रहा है, लेकिन सामने वाली टीम में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, धाकड़ बल्लेबाज है, उनके पास भी 72 रन बने हैं 5 विकेटों के नुकसान पर, और जीतने के लिए
73 रनों की चुनौती वेताल स्पोर्ट्स चांभारली टीम के सामने. आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. बरोबर 30 मिनिटांच्या आतमध्ये इनिंगची समाप्ती केलेली आहे. नक्कीच परब सर जेवढं कौतुक चांभारली संघाचं केलं जाईल तेवढं थोडं आहे. तर निर्धारित 6 षटकामध्ये 72 धावा झळकलेल्या त्यात वीर तानाजी दापोडे संघाने प्रथम फलंदाजी करताना आणि चांभारली संघासमोर जे आव्हान आहे 73 धावांचं. तर वळूया आपण टॉसकडे. नाणेफेक केली जाईल I11 डेरिवली विपक्ष गावदेवी पूर्ण या दोन संघामध्ये. नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेकीसाठी सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर. संदीप मोरे सर हे तिथे आहेत. O2 संदीप मोरे सर. थँक्यू. टॉससाठी यायचंय. टॉससाठी यायचंय. डेरिवली विपक्ष पूर्ण अर्थात I11 डेरिवली आणि गावदेवी पूर्ण या दोन संघामधील टॉस केला जाईल. हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करतोय आमचे मनीलालजी पाटील आणि नितीनजी पाटील यांना आपण टॉस साठी यायचं आहे. एक या साईडला एक या साईडला तुम्ही मध्येच राहा. मध्येच राहा ना तुम्ही. पाठी राहा. पहिला कपिल पाटील साहेबांचा फोटो दाखवा. ते नाही इथे दाखवा स्क्रीनवर. एका बाजूला आपण पाहतोय आपले सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते कपिल पाटील साहेबांचा हा फोटो साहेब असा कॉल असेल आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी या स्पर्धेचे मुख्य आयोजक A1 जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांचा हा लोगो. गावदेवी पूर्ण आणि I11 डेरिवली असा दोन संघादरम्यान हा टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल होतोय. A1 जोडी विनंती करतोय मनीलाल पाटीलजी आणि नितीनजी पाटील आपल्याला आपण स्थानापन्न व्हायचंय. जतीन टावरे गावदेवी पूर्ण संघाचा पालकवत पद आहे तुझ्याकडे. कर्णधार पद आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आपण पाहतोय की आज महत्त्वाचा दिवस असेल तुमच्यासाठी कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये खेळणं, या स्पर्धेचा भाग होणं. तुम्ही पहिलं स्वप्न तर पूर्ण केलेलं आहे. पहिल्या पायरीवर तर तुम्ही पोहोचलेले आहेत. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण घेतलंय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल I11 डेरिवली संघाला? 50च्या खाली. 50च्या खाली. काय कॉम्बिनेशन असेल गोलंदाजीमध्ये? जय आहे, सुशांत आहे, राहुल आहे, मी आहे स्वतः. म्हणजे वेगवान आणि फिरकी गोलंदाजी असं कॉम्बिनेशन असेल का तुमच्या संघामध्ये? कॉम्बिनेशन तर आहे पण मॅचच्या सिच्युएशन अनुसार त्यांना बॉलिंग चेंजेस करू आम्ही. स्पर्धेचं आयोजन आमच्या A1 जोडीचा हा केंद्रीय राज्यमंत्री चषक स्पर्धेचा हा सोहळा कसा वाटतोय? खूप सुंदर आयोजन आहे, खूप छान आयोजन आहे. आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. I11 डेरिवली संघ तुम्ही पहिला खेळलात या स्पर्धेत? नाही, प्रथमच खेळताय. तुमचं आमच्या आयोजक A1 जोडीकडून हार्दिक स्वागत. नाणेफेक जिंकली असती काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. डेरिवली संघ म्हटलं तर नक्कीच आमच्या A1 जोडीचे रवींद्र शेळके साहेब आहेत. ते खूप चांगले मित्र आहेत त्यांचे. तर A1 जोडीबद्दल आणि A1 शो बद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि A1 जोडीबद्दल तर काय बोलावं तितकंच कमी आहे. फलंदाजी करायची आहे. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकांमध्ये किती धावांचा संकल्प करतोय डेरिवली संघ? 2 षटकामध्ये कमीत कमी 30 प्लस करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि एकंदरीत 6 षटकांमध्ये? 6 षटकांमध्ये 70 प्लस करण्याचा प्रयत्न करू. डेरिवली संघाचे असे कुठले 4 महत्त्वाचे फलंदाज असतील यांच्यावर जबाबदारी? प्रथमतः विजय बालाजी असेल, नंतर रुपेश शेंडे असतील, नंतर तानाजी असतील. आपण ही स्पर्धा YouTubeवर पाहिली की केबलवर पाहिली घर बसल्या? यूट्यूबवर पाहिले. कसं वाटलं आयोजन नियोजन आमच्या GTC लाईव्हचं टेलिकास्ट? खूप छान आयोजन आहे.
आमच्या समालोचकांची भूमिका असेल किंवा आमच्या सर्व टेक्निकल टीम, आमच्या A1 जोडीचा सर्व हा शो खूप खूप छानच, काय बोलावं तेवढं कमी आहे. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन आपला मित्र आणि प्रतिस्पर्धी I11 डेरिव्हिली संघाला प्रथम आमंत्रित केले फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत प्रसाद परब, अजय घरत आणि धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदीप मोरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो प्रितेश. ऑन साईडला प्लेस केला आहे. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजारपण करून सिद्धनायक क्रिकेटला मंजूर आणि त्याचबरोबर A1 जोडी सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आयोजित एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक. आणि आज रेग्युलरचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळते चांभारली विरुद्ध दापोडे या दोन संघांमध्ये. 73 धावसंख्येचं लक्ष आहे. जवळजवळ 12.17ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे आणि बघायची ती सुरुवात करण्यासाठी आघाडीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. योगेश जांभळे आलाय आणि त्याच्यासोबत आले तो रजत मुंडे. पहिल्या चेंडूवर 1 धावेने खातं उघडलंय आणि प्रितेश पाटीलच्या समोर एक निश्चितमध्ये किंवा एक मोठी जोडी मैदानाच्यामध्ये फलंदाजी करते. नेक्स्ट बॉल फ्रॉम प्रितेश ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पटकन पंच केला. प्रतिम फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. डीप स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर वेधून करणारा फटका चौकार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. क्या बात आहे. उल्लेख प्रत्येक गाण्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतो सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा. धावसंख्या 10 फलकावर 5 धावा. फुल लेंथ आहे. अप्रतिम चेंडू. बॅट आणि स्टंपच्या मध्ये थोडासा गॅप होता. त्या गॅपमधून चेंडू निघून जाते. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला पुढचा चेंडू. प्रितेश पाटील अपकमिंग टॅलेंट. या खेळाडूने मात्र खूप जबरदस्त आपल्या करिअरची सुरुवात केली आहे वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोली मंडळ संघाच्या माध्यमातून आणि त्याचा परफॉर्मन्स सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. कन्सिस्टन्सी हे सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे प्रितेश पाटीलच्या परफॉर्मन्समध्ये. नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता चेंडू. लोअर फुल टॉस. व्हेरी गुड डिलिव्हरी. लर्निंग प्रोसेस. मगाशीच म्हटलं की अपकमिंग टॅलेंट. उद्योन्मुख खेळाडूंमध्ये किती इथे मात्र पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण जर पाहिला याच्या जो चेंडू डॉट गेला तो वाईड यॉर्कर होता. अत्यंत वेगवान चेंडू होता. पण पुढचा चेंडू हा सुद्धा फुल लेनचा होता पण थोडासा स्लोअर वन. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. फिंगर हलकेचे रोल केले आणि संभ्रमात टाकलं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश जांभळेला. धावसंख्या 5 धावा. फुलटॉस आहे. समोर एक्झिक्यूट केलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू उडतोय सीमारेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेच्या बाहेर चौकार. सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा समाज, सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा. इट्स अ प्री डिटरमाइंड शॉट म्हणावा लागेल योगेश जांभळेचा. जणू काही तो प्रतीक्षामध्ये होता त्या चेंडूच्या. फुलटॉस चेंडू एक्झिक्यूट केला ऑन साईडला. वेगवान चेंडू. लिडिंग एज. क्षेत्ररक्षक जज करतोय. शॉर्ट फाईन लेगमध्ये चूक होणार नाही आहे आणि पहिल्या षटकात निश्चित सुरुवात चांगली झाली आहे चांभारली संघाकडून. जाऊन चौकार पाहायला मिळाले पण प्रितेशकडे उत्तर होतं. शेवटचा चेंडू का होईना पण आपल्या संघाला पहिला यश इथे मात्र मिळवून देईन आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलाय तो प्रितेश पाटीलने. पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. धावसंख्या 9. ब्राईट स्टार्ट. प्रितेश पाटील कॉपीबुक स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्लेचं पहिला सफलता पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. योगेशला पाठवून दिलं तंबूच्या आश्रयाला आणि त्याच्या अगोदर त्यांनी खूप चांगली बॅटिंग मात्र आपल्या संघासाठी केली होती. 2 चौकार हातामध्ये हाताळले होते. यस. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी कृपया आमच्या
A1 जोडी निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्स अगेन संदीप. धावसंख्या 9. फर्स्ट विकेट डाऊन इन लास्ट बॉल. आणि गोलंदाजी मार्कवर अनुभवी खेळाडू या संघाचा येतो गोलंदाजी करण्यासाठी, तो म्हणजेच राजन पाटील. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. रजत मुंडे. पहिला चेंडू राऊंड विकेट. हो, ब्लॉक होलचा चेंडू होता. बॅट अँड पॅड एकत्र करत असताना ऑन साईडला खूप चांगला मनगटी फटका एक्झिक्यूट केलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या धाव 1ने पुढे सर केली. एकूण दुहेरी अंकात 10 धावा. दिनेश पाटील आहे डीपमध्ये. चांगली बॅटिंग केली दिनेशने. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पण कौतुक मी करेन ते निश्चितच म्हणजेच प्रितेश पाटीलचा चौथ्या क्रमांकावर जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या संघाची धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकवली. आणि वैयक्तिक धावसंख्या जर आपण जर उल्लेख केला तर 36 धावांचं अप्रतिम योगदान आपल्याला प्रितेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालं. स्ट्राईक केला न्यू बॅट्समन आहे. तुम्ही पाहतात अतुल जांभळे. फलंदाजीमध्ये आपण बघितलं प्रितेश पाटील त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 4 षटकारांची त्याने खेळी साकारली. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजयसाठी फिल्डिंग आपण बघूया. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सेट झाला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. सन्मानजनक चेंडूला फक्त खेळून काढलंय. फक्त पुश केलं चेंडूला ऑन साईडला. चेक. डेरिवली संघाचा कर्णधार आमच्याशी संपर्क साधायचा आहे. डेरिवली संघाचा कर्णधार I11 डेरिवली संघाचा कर्णधार आमच्याशी संपर्क साधा. येस येत आहेत. सुरेश शेळके येत आहेत जे डेरिवलीचे कॅप्टन आहेत. राऊंड विकेट पुन्हा एकदा. राऊंड विकेट. व्हॉट अ शॉट. चेंडू बघायचा आहे डीप मध्ये. जज करतोय. बिग विकेट. दिस इज द बिग विकेट. फटका खूप चांगला होता. ती मात्र शंका नाही. पण एक्झॅक्टली खेळाडू ओळखू शकला नाहीये रजत मुंडे. आणि बरोबर लॉंग ऑनला चूक होणार नाहीये. प्रितेश पाटीलने अप्रतिम दर्जेदार झेल टिपलाय. मोठी विकेट मिळाली आहे. रजत मुंडे बॅक टू द पवेलियन. विजयाचा झेंडा फडकला. तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला. आई माऊलीच्या आशीर्वादाने दादा पुढे पुढे सरला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री. त्या बाबत खूप चांगली मला माहिती मिळते मुन्ना पठाण यांच्याकडून. मैत्री चषकात एक मिडन सुद्धा षटक टाकलंय. 18 चेंडू 36 धावांची गरज असताना एक अप्रतिम षटक हाताळलंय. बाद झालेला फलंदाज रजत मुंडे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्या सामन्यात चमकू शकला नाही. पण लीग मॅचमध्ये डोंबिवली ग्रामीणच्या अगेन्स्ट काय बॅटिंग केली होती. 56 धावांचं योगदान आपल्या बॅटमध्ये येत असताना अर्धशतक झळकावलं होतं रजत मुंडेने. आणि त्याची मात्र विकेट मिळवली राजनने. चांगला चेंडू ऑनसाईडला प्लेस केला आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. शतशक वाढीश लॉंगॉनला चेंडू पुन्हा एकदा कव्हर करत येतो प्रितेश पाटील. एकच धाव मिळते या चेंडूवर. आणि इथे मात्र नॉकआउट आहे. देर इज नो लीग मॅचेस. नॉकआउट आहे. स्पर्धेनं जर पराभूत झाला तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा वाट बघावी लागेल या केंद्रीय राज्यमंत्री चषकाची. 2 विकेट डाऊन. धावसंख्या आपण पाहतोय अत्यंत माफक आहे. ती 12 धावा धावफलकावर. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उभा होतात ओमकार. गोलंदाजी खूप चांगली केली ओमकारने 2 षटकामध्ये. फुलटॉस होता. इनसाइड एज मागे जातो चेंडू वेगाने. खूप मोठा गॅप होता. 2 खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू जातो लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. सुभाषचं लक्ष असेल या गोष्टीवर की रजत मुंडे बाद झाला आहे आणि अशा मुंबईला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग प्रतिषटकामध्ये 12.16ची गती राखायची आहे. आणि रजत मुंडे बाद झाल्यानंतर यजमान संघ स्थानिक संघाशी कशा प्रकारे फाईट करणार. यजमान संघ सन्माननीय भरतजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आमचे प्रभाकर पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर या व्यासपीठाकडे येताना सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमच्या या परिवाराचे घटक भारतीय जनता पार्टीचे नेते आपण पाहतोय भरत पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे प्रभाकर पाटील साहेब यांचं शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत.
तर इथे सूचना आहेत आमच्या A1 जोडी आणि ऑर्गनायझिंग कमिटीकडून आमच्या सर्व ऑफिशियल्स कॉमेंटेटर्सना की कुठल्याही शुभेच्छा आपण A1 जोडीला विचारल्याशिवाय आपण द्यायच्या नाही आहेत. A1 जोडीची जर मान्यता असेल, परवानगी असेल तरच आपण ती शुभेच्छा द्यायची. तर मान्यवरांचा शुभागमन होत आहे आणि आपण पाहू शकता आमच्या सर्व सन्माननीय अतिथी या A1 जोडीच्या विनंतीला मान देऊन या व्यासपीठाकडे येत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या 16 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 8 धावा प्रति षटकामागे जी सरासरी खूप कमी पडली आहे विटाळ क्रिकेट संघ चांभारली या संघाची. अवघ्या 16 धावा 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. बघायचं आहे हे प्रेशर कशा प्रकारे हँडल करू शकणार आहे. 3 फलंदाज बाद झाले मला सांगतात ज्ञानेश्वर. 3 फलंदाज बाद झालेत. रजत मुंडे, योगेश जांभळे आणि अतुल जांभळे. ओमकार पाटील आणि त्यासोबत आता प्रणित मुंडे नवीन आलेला फलंदाज. स्थानिक क्रिकेट संघ म्हणजे तुम्ही पाहतात वीर दानजी क्रिकेट संघ दापोडे. एक गाव एक मंडळ ही ख्याती आहे या संघाची, ही ओळख आहे, हा इतिहास आहे. इतिहासातील अत्यंत जुनं आणि प्रतिष्ठेचं नाव वीर दानजी क्रीडा मंडळ दापोडे. प्रितेश पाटील गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये होतो गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 9 धावा खर्च करून एक सफलता, ब्रेक थ्रू आणि सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला विकेटची. दिनेश पाटील आमच्यासोबत. तुम्ही आता लॉंग ऑफ रिझनमध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या एक्झॅक्टली समोर. सामाजिक बांधिलकीसुद्धा खूप चांगली जपतात दिनेश पाटील. या षटकातला पहिला चेंडू ओव्हर द विकेट प्रितेशकडून. फुल टॉस आहे, ऑन साईडला गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू होईल तो फरार. सीमारेषे बाहेर चौकार. सुकेश टाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. सुकेश टाकी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते. धावसंख्या 20 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही मैदानावर 53 धावांची आवश्यकता आहे चांभारली संघाला. शॉर्ट ऑफ लेन भरपूर आउटस्विंग पाहायला मिळतोय. चेंडू बाहेर निघतोय. हानामध्ये एक्झॅक्टली काय होतंय. पंचांकडे अपील धावची साठी. पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. नकार दिलाय ताबडतोब. वाईट बॉल. येस गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू आउटस्विंग पाहायला मिळाला. आता चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. भरपूर चेंडू बाहेर वळवला. फिंगर रोल केले होते पण एक्झॅक्टली चेंडू पाहतो तुम्ही क्रीजचा थोडासा रिटर्न क्रीजचा सुद्धा बाहेरून निघून जातोय. वाईट सिग्नल आणि त्याच्यावर धावून काढलेली 1 धाव. अशा एकूण 2 धावा ज्ञानेश्वर इथे अंकित करतोय. ज्ञानेश्वरची हँडरायटिंग खूप सुंदर आहे. मैदानावर आपण जर बघितलं धावफलकावर धावा ज्याप्रमाणे इथे मात्र नोंदवल्या जातात फलंदाजांकडून पण इथे मात्र आपली लेखणीने मात्र अक्षरशः त्यांनी पूर्ण स्कोरबुक आपल्या लेखणीतनं आपल्या सुंदर अक्षराने सजवलेलं आहे. ज्ञानेश्वर मुकादम आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेतले. प्रितेश पाटील थोडासा दिशेने गोलंदाजी पाहायला मिळाली. स्ट्राईक घेण्यास संधी मिळते ती ओमकारला. नाही ओमकार नाही तर प्रवीणित आहे. ओमकार लेफ्ट हँडेड बॅट्समन. चेंडू हवेमध्ये मिस टाईम. खेळाडू कोणी जवळपास नाही आहे. कव्हरला चेंडू लँड होतोय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरून चेंडूवर वेगाने येत होता आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. धावांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट करायचे आहेत चेंडू पण दिशा मिळत नाही आहे. प्रितेशने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या षटक हाताला 9 धावा खर्च केल्या, 1 सफलता मिळवली आणि त्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजनची. राजनने मात्र 2 विकेट मिळवल्या आपल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च करून. एक्सपिरियन्स इज ऑलवेज काउंट असं म्हणावं तेव्हा लागेल राजनसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. भरपूर आउटस्विंग आहे. वाईट सिग्नल. सेकंड वाईड ऑफ द ओव्हर. दुसरा वाईड आहे षटकारला. थोडीशी दिशाने गोलंदाजी एक्सपेरिमेंट करतोय. पहिल्या षटकात आपल्याला ते एक्सपेरिमेंट पाहायला मिळालं नाही कारण समोर चांगले कसलेले फलंदाज होते. योगेश होता, रजत मुंडे होता. अशा मुवमेंटला एक्सपेरिमेंट पाहायला मिळालं नाही पण आता मात्र एक्सपेरिमेंट करून बघतोय तो प्रितेश पाटील. क्रॉस बॅटेड शॉट आहे. डीमध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल. सीमारेषेबाहेर. अप्रतिम फटका चौकार. सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते. पूर्ण विश्वामध्ये चर्चा सुरू आहे. भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी एकमेव क्रिकेट स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक. यावर्षीचं कधी वेगळेच इम्प्लिमेंट ज्ञानेश्वर पाहायला मिळतात. जवळजवळ 160 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022.
LED लाईट्स तुम्हाला पाहायला मिळतात बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन ऑनसाईडला प्लेस केलं आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत इथे. चेंडू कव्हर केलं राजन. एकच धाव मिळते या चेंडूवर. 1 धावसंख्या पुढे सरकेल मला सांगतात ज्ञानेश्वर. एकूण अंकी जर ते 30 धावा धावफलकावर. 73 धावसंख्येचा पाठलाग चांबर्ली संघाकडून सुरू आहे आणि आत्तापर्यंत योग्य पाठलाग सुरू असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 73 धावा करायच्या त्यापैकी 30 धावा अंकित झाल्या आहेत. अजूनही 43 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले या षटकातले. एकूण मला सांगतात षटक म्हणजे एकूण 20 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातले 2 चेंडू आहेत. 20 चेंडू आणि 43 धावांची चांबर्ली संघाला आवश्यकता आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. येस 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत दिनेश. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण 2 खेळाडू बघतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचाच्या डाव्या बाजूला ऑन साईडला. चांगला फटका कॉपी बुक स्टाईल. कार्पेट शॉट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात चेंडूवर. चेंडूपर्यंत पोहोचणार का प्रश्न होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू कव्हर करतायत राजन. गुड फिल्डिंग. कार्पेट शॉट ओव्हर पिच चेंडू होता. फुल लेंथ करून घेतला बॅट्समन ओमकारने. धावसंख्या 31. चांगला कॉन्टेस्ट. प्रितेशने बॅटिंगची केली खरंच वाखणण्याजोगी, कारण आपण जर बघितलं तर राजन पाटील लवकर तंबूत परतला. 14 धावांचं योगदान. अजयकडनं तसा फारशी फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. 7 धावा त्याने कुठल्या. हर्षद चौधरीसारखा एक त्यांचा जो ट्रम्प कार्ड होता तो मात्र शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी पाहायला मिळाली प्रितेशच्या बॅटिंगमधून. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. गुड बॉलिंग. शॉर्ट सिलेक्शन पूर्णपणे चुकलंय. पाठलाग केला चेंडूचा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांचे ज्ञानेश्वर मला सांगतो एकूण अंकित जरा ते 31 धावा, म्हणजे 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 42 धावांची आवश्यकता. आज खेळत असलेल्या प्रत्येक संघाला एक नम्र सूचना आहे की स्टॉपवॉच आम्ही ते लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेमध्ये 1 इनिंग ॲट एनी कॉस्ट पूर्ण करायचीच आहे. 35 मिनिटाचा वेळ आम्ही तुम्हाला देऊ. 30 मिनिटं ॲक्च्युली ऑफिशियल 30 मिनिटं आहेत, पण 5 मिनिटं आपण ड्रिंक ब्रेकसाठी. चेंडू बाहेर जातोय, विकेट जाते, चौकार जातोय, षटकार जातोय. यासाठी आपण एकूण 5 मिनिटं आपण अजून कॅल्क्युलेट करत आहोत. 42 रिक्वायर फ्रॉम द 18. 42 हवेत 18 चेंडूमध्ये. त्यानंतर आपण सामना बघू शकाल म्हणजे I11 डेरवली सुरेश शेळके यांचा संघ. आपण या संघात बालाजीला सुद्धा बघणार आहोत. इन ॲक्शनमध्ये खेळताना एक प्रोफेशनल खेळाडू. त्यानंतर गावदेवी पूर्णाच्या संघासमोर ते फाईट करेल. आणि लक्षात ठेवा की चालू असलेल्या सामन्याचा विजेता आणि पुढच्या सामन्याचा विजेता लगेचच खेळतील. ही सूचना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला पोहोचलेली आहे. त्यानंतर DS टेंबिवली, त्यानंतर पवनपुत्र बडपे यांच्यासमोर खेळतील आणि पॉवर शिलार वर्सेस वेद 11 धानिव यांच्यामध्ये सुद्धा फाईट पाहायला मिळेल. ग्रुप पूल E मध्ये आज निश्चितच खालचा सामना म्हणजेच जेव्हा विद्युत प्रकाश झोतामध्ये जेव्हा आपण येऊ संध्याकाळ सत्रामध्ये जवळजवळ 7 ते 8 वाजले असतील, त्या मोमेंटला मात्र प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने आपण जर बघितलं तर जय बजरंग गोरसे B म्हणजेच भावेश पवारचा संघ. एका बाजूने आपण जर बघू शकाल तर जय हनुमान काळमोठे म्हणजेच बारक्या कांबळेचा संघ. त्यामुळे 2 असे खेळाडू एकमेकांसमोर फाईट करतील ज्यांनी मात्र व्यावसायिक लेवलला आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे किंवा आपल्या नावाचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. अशा 2 खेळाडूंमध्ये खूप चांगली फाईट पाहायला मिळेल. तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रीमान भरतजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी कोषाध्यक्ष प्रभाकर पाटील साहेब, त्याचप्रमाणे श्री रमेशजी पाटील भारतीय जनता पार्टी पूर्णा गट उपाध्यक्ष, विजयजी पाटील दापोडे पोलीस पाटील आणि अभिजितजी दिवेकर, नवीन पनवेल, राजेश वाघमारे देवतचे पनवेलवरून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे मनीलालजी पाटील आणि नितीन पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ज्या ठाणे जिल्हा सरचिटणीस आणि शाखाध्यक्ष यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर सामना सुरू करायचा आहे, वेळ घेऊ नका. स्थानिक संघांनी मात्र निश्चितच कोऑपरेट करायचं आहे. राजन पाटील सेकंड स्पेलमध्ये येतोय. राऊंड अ विकेट. स्ट्राईक एंडला ओंकार आहे. पहिला चेंडू लो फुल टॉस होता, एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला चूक होणार नाही प्रितेशकडून. अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. चौथा गडी बाद होतोय तो चांबार्ली संघाचा. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा. तर आमच्या A1 जोडीचे निलेश पाटील यांचे मेहुणे श्री सूरज पाटील सुरई यांचं इथे शुभागमन आलेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण आसनस्तवा सारंगाव. मी विनंती करतोय सूरजजी पाटील यांना आपण स्थानापन्न व्हा. सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा A1 जोडी श्री
सुकेश डाकी, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत सुरई अंजूर, आणि श्री निलेशजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे नेते, आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स अगेन संदीप मोरे. मल्टिपल रोलमध्ये तुम्ही पाहता संदीप मोरेला या स्पर्धेमध्ये. मॅनेजमेंटची जबाबदारी, व्यासपीठाची जबाबदारी, कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा जबाबदारी पार पडत आहेत. गोलंदाजी मार्कवर राजन, राऊंड विकेट पुन्हा एकदा. क्रॉस बॅटेड शॉट आहे, डीप स्क्वेअरला कोणी खेळाडू नाही आहे. चेंडू पाहतो तुम्ही आता वेगान ट्रॅव्हल होतोय, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर गॅप होता आणि गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची. 16 चेंडूत 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्यांदावर आपण पाहतोय प्रणित एकामध्ये खूप चांगली फाईट देतोय. 2 चौकार, 1 सिंगल, 1 डबल, वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 11 धावांचं आतापर्यंत. मैदानावर आपण चेंडू त्यांनी हाताळले एकूण 5 आणि 5 चेंडूत 11 धावांचं योगदान आतापर्यंत प्रणितच्या बॅटमधून. फील्डमध्ये चेंजेस आणत आहेत. वाडी स्ट्रॉंग ऑन लेक आहे, मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू सेट झाला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साईडला पुन्हा एकदा प्लेस केलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. थोडासा सर्कलच्या बाहेर जात असताना आणि मिळेल ती फक्त 1च धाव. मिडल ऑर्डरवर खूप मोठी जबाबदारी मात्र आली मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय 4था आणि 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा काढू, कारण आघाडीचे 4ही फलंदाज बाद झालेत. त्यामध्ये आपण बघितलं रजत मुंडे, योगेश जांभळे, अतुल जांभळे आणि ओमकार पाटील बॅक टू द पवेलियन. आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रणित आणि नवीन आलेला फलंदाज विवादात अनिकेत मुंडे ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल फ्रॉम राऊंड द विकेट. ओव्हरपिच आहे, ऑन ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये वाडी स्ट्रॉंगला चेंडू कव्हर करतात तोपर्यंत मिळते ती 1च धाव. दिनेश पाटील इज देअर आणि धावसंख्या अंकित झाली एकूण 37 धावा. 36 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 14. 14 बॉल अँड 37 टू विन. मोठे फटकेच मारावे लागतील आता मात्र राजनच्या अगेन्स्ट. 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातले. राऊंड विकेट पुन्हा एकदा राजन. चांगला चेंडू, खूप चांगला ऑफ ड्राईव्ह, कार्पेट शॉट आहे. क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये फर्स्ट अटेम्पमध्ये चेंडू उचललाय. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. सध्याच्या घडीला ह्या गोष्टी आपल्याला खूप रेअर पाहायला मिळतात. ग्राउंड फिल्डिंग, ताबडतोब चेंडू पिकअप केले जातात. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल ती एकूण 38 धावा. 13 चेंडू आणि 35 धावांची अजूनही आवश्यकता. समीकरण थोडंसं कठीण होत चाललं आहे चांबली संघासाठी. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाही आहे. स्वतः तिथे राजन चेंडू कव्हर कर, अप्रतिम षटक. एक्सपिरियन्स ऑलवेज काउंट. मगाशीच म्हटलं की अनुभव काय असतो तो अनुभव पाहायला मिळाला या षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये 3 विकेट्स आपल्या नावावर केले 2 षटकांमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मला ज्ञानेश्वर सांगतात 2 षटकात आपण जर बघितलं तर बऱ्याच षटकात धावा ज्या खर्च केल्या त्या एकूण 7 धावा आणि या षटकात आपण जर उल्लेख केला तर एकूण 8 धावा खर्च झाल्यात. म्हणजे 15 धावांचं षटक टाकले. 2 षटकात 15 धावा खर्च करून 3 विकेट. इट इज अ बिग अचिव्हमेंट फॉर राजन पाटील. येस, मी विनंती करतोय आमच्या A1 जोडीला आपण सन्माननीय अतिथी श्री भरत पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्य सन्माननीय भरत पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मान्यवरांना महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची आणि आपुलकीची ऊब देणारी ही शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपलं श्रद्धास्थान माऊली विठ्ठल रखुमाईची प्रतिमा इथं सन्मान चिन्ह स्वरूपात त्यांचा देऊन त्यांचा सन्मान, त्यांचा गौरव या व्यासपीठावर केला जातोय. सन्मान्य श्री भरत पाटील साहेब, तदनंतर श्री प्रभाकरजी पाटील, ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी कोषाध्यक्ष यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी मान्यवर प्रभाकर पाटील साहेब यांना विनंती करतोय. आपण आपल्या जागेवर उभं राहावं. त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या A1 जोडीचे श्री निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित गौरव
शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. सर स्पीडअप करा लवकर. आपण पाहू शकता या व्यासपीठावर महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी ही शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि वारकरी संप्रदाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या भगवंताला, ज्या देवांना माऊली असं म्हटलं होतं, ते विठ्ठल रखुमाईची प्रतिमा सन्मान गौरव स्वरूपात येथे देऊन श्री प्रभाकर पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होते. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. क्या बात आहे, जबरदस्त फटका, अत्यंत प्रचंड ताकद युटिलाइज केली या फटक्यावर आणि काय एक्झिक्युशन. चेंडू मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर अत्यंत दूर, खूप लांब गेला. मला असं वाटतं बरुडी गाव चेंडू गेला असेल, एवढा लांब फटका मारला आहे. आणि समीकरण आता मात्र उरले 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 27 धावांची गरज आहे. या मुवमेंटला जर या यजमान संघाने स्थानिक संघाच्या विरुद्ध सामना जर जिंकला ना, तर एक मोठी गोष्ट असेल ती म्हणजे सांबार्ली संघासाठी. त्यांचे टॉप ऑर्डरचे बॅट्समन कोलॅप झालेत, बॅट झालेत आणि या मुवमेंटला जर सामना जिंकला तर खूप मोठी गोष्ट असेल सांबार्ली संघासाठी. नेक्स्ट बॉल, फुलटॉस चेंडू होता, नो बॉल, ओव्हर द वेस्ट. पंचांनी ताबडतोब कॉल केला आहे, स्ट्राईक एंडचे पंच तुम्ही आता त्यांनी ताबडतोब रितेश पाटीलने कॉल केला तो रिव्ह्यू. त्याचं म्हणणं असं आहे की हा चेंडू ओव्हर द वेस्ट नाही आहे, खाली आहे चेंडू. पण मुख्य पंचांनी मात्र जबाबदारी पार पाडली. चेंडू बघितलं की ओव्हर द वेस्ट आहे, अशा मुवमेंटला ताबडतोब नो बॉल कॉल केला आहे. येस, थँक्यू. तर तदनंतर भारतीय जनता पार्टी पूर्णा गट उपाध्यक्ष श्री रमेशजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी एवन जोडी आमचे निलेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर दापोडे गावचे पोलीस पाटील सन्मान्य श्री विजयजी पाटील, स्नो बॉल, येस नो बॉल, यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन श्री विजयजी पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्स अगेन संदीप. ओव्हर द विकेट, फ्री हिट होता, कॅप्टलाइज झाली नाही संधी ही फ्री हिटची. आणि तुम्ही आता चांगला प्रयत्न होता बॅट्समनचा ऑन साईडला प्लेस करण्याचा. या षटकात थोडीशी मात्र अतिरिक्त गोलंदाजी पाहायला मिळते, वाईट पाहायला मिळालेत, नो बॉल पाहायला मिळालेत, 2 नो बॉल आतापर्यंत. आपण एक जर नो बॉल पहिला बघितलं तो क्रीजच्या बाहेरचा नो होता आणि पुढचा चेंडू आपण जो नो इथे मात्र पंचांनी कॉल करतो ओव्हर द वेस्ट होता. त्यामुळे आतापर्यंत या षटकातले लिगली फक्त 2च चेंडू झालेत. धावसंख्या एकूण अंकित झाली धाव फलकावर 48. 25 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. स्ट्राईक एंडला आपण बघूया फलंदाज उंचपुरा प्रणित मुंडे. फुलटॉस आहे, फक्त दिशा दिली. बॉटम हँडचा खूप चांगला बॉल गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. डी पॉईंटला क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं येतो आहे आणि चेंडू जोपर्यंत कव्हर करेल सचिन आहे तिथे आणि तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग, गुड रनिंग. अँड 50 अप फॉर चांबार्ली. 50 धावा पूर्ण झाल्यात चांबार्ली संघाच्या आणि अजूनही प्रतीक्षेत आहेत दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना. 9 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये कोणाला आवडेल इथे मात्र पराभूत होणं. प्रत्येक इथे मात्र येतो तो विजयासाठी, जिंकण्यासाठीच येतोय. ओ द विकेट या षटकात. इनसाइड एज आहे,
मागे जातोय चेंडू आणि तोपर्यंत क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. प्रत्येक चेंडूवर चांबाली संघाची धाव येणं खूप महत्त्वाचं आहे आणि दोन्ही फलंदाजांना ते माहिती आहे की धाव घेणं महत्त्वाचं आहे. अशा मुवमेंटला सामनासुद्धा आपण जिंकू शकतो. एक असं षटक आहे जे आपण पाहतोय गोलंदाज समीर पाटीलचं. सुरुवातीला थोडासा दबावाखाली होता पण त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं आहे. एकमेव षटकार आपण या षटकात बघितलं आहे आणि आता मात्र समीकरण उरलं आहे. 22 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8. प्रत्येक चेंडूमागे फिल्डिंगमध्ये चेंजेस आणतोय प्रितेश पाटील यशेच्या मागून. त्यांचा विकेट किपर. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद बेधडक षटकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज, कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री. थँक्यू. चला प्लीज कॉपरेट करा. फास्ट खेळायचं आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7. समीकरण पण जर बघितलं 7 चेंडू 16 धावा. अनिकेतने आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार. पहिल्या षटकार जेव्हा शूट ठोकला तो सुद्धा अप्रतिम होता. डोळ्यांचा पारणं होतं, फेडणारा होता अक्षरशः. आणि हा सुद्धा फटका त्याच दिशेने जणू काय ॲक्शन रिप्ले. मागच्या षटकारला एलिव्हेशन जास्त होतं, हा एलिव्हेशन कमी होतं. पॅरल स्ट्रोक होता पण इथे मात्र धावा मिळतात ह्या सगळ्यात महत्त्वाच्या. 6 धावा मिळतात या चेंडूवर आणि धावसंख्या वेग पकडते. 57 धावा धावफलकावर. समीकरण उरलं आहे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. 5 चेंडू तब्बल 18 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये गोलंदाज समीरने. SP समीर पाटील. अंतिम चेंडू या षटकातला. स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा अनिकेत. फुलटॉस आहे. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टायमिंग होत नाहीये, कनेक्ट होत नाहीये. 2 धावाचा प्रयत्न. फेक चांगली झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण होणार का? येस, प्रश्न इथे होता निश्चितच पण 2 धावा इथे होतात पूर्ण. चेक. येस. मी विनंती करतोय आमच्या एवन जोडीला आपण सन्माननीय श्री नितीनजी पाटील भारतीय जनता युवा मोर्चाचे ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. मी विनंती करतोय आमचे एवन जोडीचे निलेश पाटीलजी यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री नितीनजी पाटील भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. तदनंतर सन्माननीय श्री मनीलालजी पाटील सन्माननीय मनीलालजी पाटील भारतीय जनता पार्टी दापोडेचे शाखाध्यक्ष आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. श्री निलेशजी पाटील आमचे फोकसमॅन एवन जोडी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मान्यवरांना शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान केला जातोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू अगेन संदीप. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हर्षद चौधरीच्या हातात चेंडू सोपवला आहे. बघायचा सामना तो वाचवणार कशा प्रकारे, कारण या जोडी मात्र जबरदस्त बॅटिंग केली आहे. 5व्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे आणि बघायचं ही पार्टनरशिप विजय पार्टनरशिप ठरणार का चांभारली संघासाठी. खूप सुंदर लेखणी पाहायला मिळते आमची ज्ञानेश्वर मुकादमची. मला असं वाटतं शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कधीच सोडला नसेल आमच्या ज्ञानेश्वरने. एवढी सुंदर हँडरायटिंग आहे. 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. स्लोअर चेंडू. पहिला चेंडू इन स्विंग करण्याचा प्रयत्न होता, पंच बाहेर येत आहेत आणि लेगस्टिकच्या किंचितचा बाहेरून चेंडू निघून जातो आहे. व्हाईट बॉल. चेंडू रिलीज झाल्यानंतर अक्षरशः दोन्ही हात डोक्यावर गेले होते हर्षदच्या, कारण किंचितचा बचावला आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण बघूया. तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला प्रणितला तुम्ही पाहतात, प्रणित मुंडे, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत मुंडे. 6 चेंडू 13 धावांची गरज. हा चेंडू थोडासा दबाव टाकणारा होता गोलंदाजावर आणि तो दबाव पाहायला मिळाला हर्षदमध्ये. फुल लेंथ आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि विकेट. सुंदर झेल. अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळते आणि फलंदाज जो मात्र खूप वेळ खेळपट्टीवर टिकून होता त्याची विकेट मिळाली आहे. प्रणित मुंडे बॅक टू द पवेलियन. The
ग्रेट एमपी ठाणे जिल्हा. थँक्यू. तर आमचे पाहुणे खास पनवेलवरून आलेले आहेत, देवदवरून राजेशजी वाघमारे यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय श्री निलेशजी पाटील यांना करतोय. खास पनवेलवरून आमच्या विनंतीला मान देऊन ते आलेले आहेत आणि एवन जोडीचे जिवलग मित्र आहेत आमचे निलेशजी पाटील असतील, सुकेशजी डाके असतील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर. मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर 2 चेंडू आपण या षटकातले वाईड बघितलेत, एक विकेट बघितले, त्यामुळे 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता मात्र समीकरण उरले 5 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. राऊंड विकेट टाकत असताना आपण बघितलं की 2 वाईड आपल्याला पाहायला मिळाले, विकेटसुद्धा पाहायला मिळाले. स्ट्रायकिंगला आपण बॅट्समन बघतो, त्याच्या बॅटमॅन आतापर्यंत आपण 2 षटकार बघितले. तो अनिकेत मुंडे ऑन स्ट्राईक. ट्रॅक चेंज केला आता मात्र हर्षदने, कारण चेंडू दिशाने होते. पहिले 2 या षटकामध्ये वाईड आपण पाहायला मिळाले, त्यामुळे समीकरण उरले 5 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाब्यांची. आउटसाइड एज, इथे मात्र पुढे सरसावला फलंदाज. जागेवरनाच मात्र यष्टा उधळण्यास करण्याचा प्रयत्न होता फलंदाज मागे येईपर्यंत मात्र अजून एकदा मात्र ही संधी साधली आणि फलंदाजचे मात्र यष्टा अक्षरशः वाकवल्या आणि अजून एक धक्का लागलाय. दोन्ही सेट बॅट्समन तंबूत परतलेत. फलंदाज बॅक टू द पवेलियन. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात. तर राजेशजी वाघमारे यांच्या समवेत आलेले नवीन पनवेलमधून अभिजित देवेकर यांचा देखील शुभ सन्मान आमचे एवन जोडीचे निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर खास मित्रपरिवार हा खूप मोठा आहे आमच्या एवन जोडीचा आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तर मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आमच्या एवन जोडी, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 4 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. थँक्यू संदीप मोरे. मगाशी मी उल्लेख केला की संदीपची जबाबदारी खूप मोठी आहे. व्यासपीठावर आयोजकांच्या माध्यमातून मान्यवरांची त्यांची काळजी घेणे, त्यांची व्यवस्था बघणे, त्यानंतर त्यांचा स्वागत सन्मान. त्याचबरोबर आपण बघतोय की सर्व कॉमेंटेटर्सना तुम्ही पाहता तर लिस्टअप केलं जातं आहे, लाईनअप केलं जातं आहे स्पर्धेमध्ये. कित्येक दिवस ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि यावर्षी वेगळाच थाट आहे. त्यानुसार आपल्याला पाहायला मिळतं की यावर्षी स्टँडची संख्या वाढली आहे, संघांची संख्या वाढली आहे. 10 स्टँड्स पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर इथं फ्लडलाईट्सच्या माध्यमातून असणाऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं विद्युत प्रकाश झोतामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते आणि 160 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. दिस इज द बिग अचिव्हमेंट. आणि जर बाईकची संख्या जर बघितली, जी मात्र बाईकची संख्या जवळजवळ मला असं वाटतं 16 बाईक्सपासून सुरू झाली, आता मात्र जवळजवळ 30 बाईक या स्पर्धेत पाहायला मिळतात. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. या आपल्या विभागात जर आपण बघितलं तर मगाशी मी उल्लेख केला की भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीची सन्मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी एकमेव क्रिकेट स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. दिस इज अ ब्युटिफुल ऑर्गनायझेशन फ्रॉम निलेश पाटील आणि सुकेश डाके, एवन जोडी, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून नेत्रदीपक आयोजन या क्रिकेट स्पर्धेचं. ट्रॅक पुन्हा चेंज केलं, राऊंड विकेट येतोय कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे, तो म्हणजेच संदेश मुंडे. एक मॅच विनर आहे संदेश मुंडे. इनसाइड एज, मोठा फटका येत नाही आहे. चांगली गोलंदाजी, 2 वाईट टाकून सुद्धा काय कमबॅक केलं हर्षद चौधरीने. गुड बॉलिंग, पूर्णपणे जखडून ठेवलं आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे. समीकरण आता मात्र उरलेलं मला सांगते ज्ञानेश्वर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धाव्यांची गरज. जर आपण बघितलं तर फलंदाजी 4थ्या विकेट जेव्हा गेली तेव्हा मात्र 31 धावा होत्या आणि 5वी विकेट जेव्हा गेली तेव्हा प्रणित आणि अनिकेतमध्ये जवळजवळ 29 धाव्यांची पार्टनरशिप आपण बघितली. सामना जर बरोबरी झाला तर सुपर ओव्हर. एक धावा आता सिंगल घेतली आहे. 11 धाव्यांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 3 चेंडू आणि गरज आहे ती 11 धाव्यांची. स्ट्राईक एंडला राईट हँडेड बॅट्समन अमोल जांभळे, एजे. बघूया ऑन साईडला आपण बघूया डीप स्क्वेअरला काय मिड विकेट आहे. डीप स्क्वेअरला स्वतः तिथे प्रितेश स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडकडे एक सुद्धा खेळाडू पाहता तुम्ही. हा अप्रतिम चेंडू, फुल लेंथ, परफेक्ट डिलिव्हरी. खोदून काढायचा प्रयत्न होता पण अजिबात संधी दिली नाही हर्षदने.
काय चेंडू हाताला आहे. प्रत्येक चेंडू मागे प्रितेश बघा जवळ यायची गरज नाही आहे. आपल्याला आपल्या पूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर सामने कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज आयोजकांना पण जरा सहकार्य करा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज आहे. 2 षटकारांचीच गरज आहे. आता मात्र मैदानावर फलंदाजी करत असताना सांभारली या संघाला. येस, जर 10 धावा येतात तर निश्चित सुपर ओव्हर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. चेंडू उंच गेलाय. उंची मिळाली का बघायचं. तसे जज करतोय मिड विकेटला. चूक होणार नाहीये. सामन्याला कलाटणी देणारा चेंडू होता आणि फलंदाज बाद. धन्यवाद. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी आमच्या A1 जोडीशी आपण संपर्क साधायचा आहे. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी आमच्या A1 जोडीच्या निलेश पाटील यांच्याशी आपण संपर्क साधतोय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. सामन्यातली हवाच निघून गेलेली आहे या विकेटने. एकच चेंडू शिल्लक राहिला आहे. 11 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅट्समन नॉस्टागिंग एंडला जय जांभळे. फील्डमध्ये काही चेंजेस आपण पाहतोय. डीप थर्डमॅनला खेळाडू सेट केला आहे लॉंग लेगमध्ये, निश्चितच लॉंग स्टॉप रिझनमध्ये. अराउंड द विकेट फील्डमध्ये चेंजेस अजूनही पाहायला मिळत आहेत. भरपूर वेळ घेतला आहे. टीम दापोटे कॉपरेट करा, सामना सुरू करा. हर्षद राऊंड विकेट पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पुल केला आहे. डीप स्क्वेअरलीमध्ये क्षेत्रशक्ती इथे चेंडूवर येतोय. पाणी चेंडू आणण्याचा प्रयत्न, पण चेंडू सीमारेषा बाहेर निघून जातोय. आणि बघायचं आहे पंच यावर काय सिग्नल करताय. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल तो म्हणजेच चौकारासाठी. 4 धावा मिळतात त्या चेंडूवर आणि खूप मोठ्या फरकाने हा सामना इथे मात्र जिंकला. 6 धावांनी सामना जिंकलाय तो वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे या संघाने आणि पुढच्या फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलाय. अभिनंदन. धन्यवाद प्रसाद परब सर. आपण जर बघितलं तर दापोडे संघ मागील 2 चषकामध्ये या स्पर्धेमध्ये. थँक्स. चेंडू परत करा प्लीज. विनंती करतो चेंडू प्लीज परत करा. थँक्यू.